नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत मुंबईच्या सत्तेसाठी चाललेल्या सर्वात मोठ्या राजकीय लढाईबद्दल। मुंबई महानगरपालिका म्हणजेच BMC देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका आणि त्यामुळेच सध्या संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष मुंबईकडेच लागलं आहे। BMC म्हणजे केवळ निवडणूक नाही, तर मुंबईच्या विकासावर नियंत्रण, हजारो कोटींचा अर्थसंकल्प आणि थेट जनतेशी जोडलेली सत्ता। म्हणूनच BMC जिंकणं हे प्रत्येक पक्षासाठी प्रतिष्ठेचं युद्ध बनलं आहे। सध्या महायुती म्हणजेच भाजपा आणि एकनाथ शिंदे गट मुंबईत पूर्ण ताकदीने मैदानात उतरले आहेत। जागा वाटपावर चर्चा, प्रभागनिहाय गणित आणि कार्यकर्त्याचं मैदानात उतरवण्यावर भर देखील दिला जातोय। भाजप मुंबईत आपली सत्ता प्रस्थापित करण्यासाठी आक्रमक भूमिका घेत असल्याचं स्पष्ट दिसतंय, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे गट BMC पुन्हा मिळवण्यासाठी रणनीतीत आखतोय। यातच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय देखील बनला आहे। ही भेट केवळ औपचारिक होती की भविष्यातील मोठ्या राजकीय हालचालींचा संकेत, हा प्रश्न सध्या सगळ्यांनाच पडला आहे। या निवडणुकीत रस्ते, पाणी, वाहतूक, झोपडपट्टी आणि मुंबईकरांच्या रोजच्या समस्या हेच खरे निर्णायक मुद्दे ठरणार आहेत। जनता भावनांपेक्षा कामगिरीकडे पाहणार की राजकीय समीकरणांना जास्त महत्त्व देणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। एक गोष्ट मात्र नक्की, ही BMC निवडणूक फक्त मुंबईपुरती मर्यादित तर नाही, तर ही महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ठरवणारी आहे। मुंबईची सत्ता कुणाच्या हातात जाणार, तुमचं मत कॉमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच ट्रेंडिंग राजकीय अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा।